नमस्कार. सध्या दिल्ली जंतर मंतर येथे जे उपोषण चालू आहे सोनम वांगचुक यांचं, हे भले शेतकऱ्यांच्या हितासाठी नसेल किंवा विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आहे, परंतु याचा पूर्णतः जो संबंध आहे हा शेतकऱ्यांबरोबर पण जोडला जाऊ शकतो. त्याचं कारण असं, वारंवार शेतकऱ्यांच्या देखील आत्महत्या होतात. आजच्या नीट परीक्षेत जवळपास 20 विद्यार्थ्यांनी देशामध्ये आत्महत्या केली. याला सर्वस्वी जबाबदार हे सरकारच आहे, हे सर्वसामान्य माणसांना देखील माहिती आहे. आज 20 दिवसात 21व्या दिवसावरती ते आंदोलन गेलं होतं. आज त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. याचाच निषेध म्हणून 20 तारीखला जे आंदोलन आहे त्याच्यासाठी एक दिवसाचं लाक्षणीय उपोषण म्हणून आंबा बागायतदार शेतकरी संघटना देवगड येथे तहसीलदार कार्यालयासमोर करणार आहे. वारंवार सरकारकडून प्रत्येक वेळी ज्यावेळी 21 दिवस झाले, या अगोदरसुद्धा अण्णा हजारेंचं उपोषण झालं होतं, त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. सरकार कोणाचंही असून देत, परंतु त्या उपोषणाची दखल घेतली गेली. नितीन गडकरी असतील, त्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते, परंतु विलासराव देशमुख आपले होते. सत्तेत असताना देखील अण्णा हजारेंचं आंदोलन कसं थांबवता येईल याचे प्रयत्न जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने केले गेले. परंतु आज कुठल्याही प्रकारचं 20व्या दिवशी देखील हे आंदोलन थांबवण्याचा या सरकारने प्रयत्न केला नाही. दडपशाहीच्या याने आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केला गेला. याचाच निषेध आणि 20 तारीखला जो प्रोटेस्ट आहे त्याच्यासाठी आंबा काजू बागायतदार संघटना एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. धन्यवाद. नमस्कार. गेले 20 दिवस दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे, सोनम वांगचुक त्यांचं ते कार्य बघितल्यानंतर जे देशातील अभ्यासी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आणि अशी व्यक्ती गेले 20 दिवस विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ज्या काही पेपर फुटीचे प्रकार देशभरात घडले, त्यामध्ये आजपर्यंत मला वाटतं देशभरात शेतकरी आत्महत्या करतात हा देशभराचा इतिहास आहे. पण असं असताना आज विद्यार्थी आत्महत्या करायला लागले, हे देशासाठी किंवा भविष्याच्या पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. आणि यासाठी म्हणून केंद्र सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. या विषयासाठी गेले 20 दिवस ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. सरकारकडून कोणतेही त्यांना विचारपूस झाली नसल्याचं त्यातून दिसून येत आहे. आणि पोलीस अधिकाऱ्यांचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन मोडीत काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो आहे. आणि याच्या निषेधार्थ म्हणून आणि दुसरीकडे काही